भाजपचे वरिष्ठ नेते काय बोलायला लागले की मनोज जरांगे पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंचा अपमान केला. अपमान का केला, कशासाठी केला, का झाला, किंवा अपमानासाठी इतकं पान उतार व्हावं का लागलं, त्यांना खाल्ल्या पातळीत बोलायचं मनोज जरांगेंच्यावर का वेळ आली, याचा जरा संपूर्णपणे सगळ्यांनी जर अभ्यास केला म्हणजे संपूर्ण इतर OBC असतील, अन्य समाज असेल, अन्य जात असतील, या सगळ्यांनी. कारण हे जे काय घडलं, जे काय घडत आहे आणि कशा पद्धतीनं घडलं यासाठी तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. पण आपण एक संक्षिप्त शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो की चंद्रशेखर बावनकुळेने जे OBC दाखले निघत आहेत मराठ्यांचे, जे गॅझेटप्रमाणे, हैदराबाद गॅझेटप्रमाणे किंवा कोल्हापूर सातारच्या गॅझेटची मागणी चालू आहे, या सर्व घटकात कशा पद्धतीने ह्याचा मनोज जरांगेने उपोषण करून हे सरकारतर्फे लागू केलं होतं. आणि हे लागू झाल्यानंतर 28 लाख सरकारच्या म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये 28 लाख कुणबी नोंदी मराठ्यांच्या सापडलेल्या आहेत. आणि त्या सापडल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका अर्जावरती ह्या सर्व नोंदी कॅन्सल करण्यासाठी एक मंत्रालयात शिफारस केली आहे. आणि ही शिफारस पूर्ण करून ही थोडंफार बऱ्याचशा बहुतांश लोकांना हे माहीत नव्हतं कशा पद्धतीने शिफारस केली गेली आणि काय केलं. त्यानंतर मनोजदादा खवळले आणि त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा पायउतारा केला. निश्चित सरकारला जर मराठा आरक्षण द्यायचं असेल तर 2014 पासून नारायण राणे समिती असेल, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल, शिवसेनेचं सरकार असेल, त्यानंतर भाजपचं सरकार आलं, नेमकं मराठ्यांना आरक्षण ह्या कुणालाही द्यायचं नाही. ह्या संपूर्ण जे काय पक्ष आहेत यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही मुळात. ह्या सगळ्या घटनेमुळं असं परिस्थिती निर्माण झाली आहे की मनोजदादा जरांगे जे बोलतात ते करून दाखवतात. पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी आता सगळीकडे दौरे चालू केलेले आहेत. त्या दौऱ्याच्या माध्यमातून 29 ऑगस्ट रोजी मुंबईला कदाचित उपोषण मुंबईला ह्यावेळी होईल. ह्यावेळी आंतरवालीला उपोषणला मनोजदादा बसणार नाहीत, पण ह्यावेळी निश्चितच मुंबईला हे उपोषण होईल. आणि ह्या उपोषणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुंबई बंद करण्याची मराठ्यांच्यावर वेळ आलेली आहे. जी मुंबई मराठ्यांचीच आहे, पण नाईलाजानं सरकार आम्हाला ते बंद करण्यासाठी भाग पाडत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की जे मनोजदादा जरांगे भाषणातून आता दौऱ्यातून व्यक्त करत आहेत. बावनकुळे आणि 96 यांच्या नादाला लागू नये इतकीच मनोजदादांची विनवणी आहे. नाहीतर येणाऱ्या काळात फार मोठं संक्षिप्त रूप समाजाला किंवा राज्याला दिसेल. कारण मराठा समाज खरंच अत्यंत दुर्लभ आणि अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये चाललेला आहे. काही ठिकाणी एखाद्याला जमीन असते, काही ठिकाणाला नसते. याचा विचार सरकारने करावा.